आणि आज लोकसभेसाठी महत्त्वाचा दिवस, कारण लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदाच्या वर्षी निवडणूक पार पडतेय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावली आणि त्यामुळे इंडिया आघाडीनं अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केलाय। त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के सुरेश यांनी अर्ज दाखल केलाय। भाजपकडनं ओम बिर्लांनाच पुन्हा एकदा संधी मिळतेय। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे। सकाळी 11 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल। तर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध न होण्याला इंडिया आघाडीच जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल करतात। उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला द्यायला आम्ही तयार होतो, पण उपाध्यक्षपदाची निवडणूक आधी घ्या आणि मग अध्यक्षपदाची निवडणूक घ्या अशी अट त्यांनी घातली, जी अट मान्य होण्यासारखी नव्हती असं पियुष गोयल म्हणतात। लालू जी और वेणुगोपाल जी से बात हुई, उसमें जिस प्रकार से एक पुरानी मानसिकता है कि हम डिक्टेट करेंगे टर्म्स को, उस मानसिकता को फिर से दिखाया गया कि नहीं, शर्त है कि पहले लोकसभा का उपाध्यक्ष कौन होगा वो पहले तय करें, फिर अध्यक्ष के लिए समर्थन मिलेगा। इस प्रकार की राजनीति को हम की निंदा करते हैं और मुझे लगता है कि अच्छी परंपरा ये रहती कि लोकसभा निर्विरोध एक सर्वसम्मति से अध्यक्ष चुनता, तो लोकसभा की भी मर्यादा अच्छी रहती। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सोमेश, ऐतिहासिक दिवस आहे आजचा। लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, कशी असेल ही प्रक्रिया? ज्ञानदा, आज नरेंद्र मोदी 3.0 सरकारची पहिली परीक्षा आहे असं आपण नक्की म्हणू शकतो, कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी भाजप आपले उमेदवार असलेले ओम बिर्ला यांना निवडून आणू शकते का यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। कारण ज्यावेळी पक्षांतर बंदीचा विषय येतो, अपात्र ठरवण्याचा विषय येतो, त्यावेळी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असते। ते आपण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणात पाहिलंय की विधानसभा अध्यक्षांची भूमिका किती महत्त्वाची होती। त्यामुळे आता केंद्रातील ज्यावेळी एक प्रकारचं आघाडीचं सरकार टिकवायचंय, ते आघाडीचे सरकार टिकवत असताना लोकसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असेल जर कुठलाही अपात्रतेचा प्रश्न उपस्थित झाला तर। आणि अशा वेळी लोकसभा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या विश्वासातला असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आता ओम बिर्लांसाठी सर्व प्रकारची रणनीती ही नरेंद्र मोदी व त्यांच्या टीमनी आखलेली आहे। परंतु आज जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार सगळ्या खासदारांना एकत्रितपणे संसदेत नेणार आहे। म्हणजे ज्या प्रकारे निवडणुका झाल्यानंतर एक रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू होतं, तसं काहीतरी आजही पुन्हा घडू शकतं। सगळे पक्ष आपापल्या खासदारांच्या बाबतीत प्रचंड साशंकतेने ज्या प्रकारे एकत्रित नेतात एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्या प्रकारेच आज लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकांसाठी नेलं जाऊ शकतं अशी माहिती आपल्याला कालपर्यंत मिळत होती। आणि त्या सगळ्यातून आज लोकसभा निवडणुकीच्या अध्यक्षपदाची जी सुरुवात आज होणार आहे, त्या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार जिंकतायत की इंडिया आघाडीचे के सुरेश जिंकणार आहेत यावर बरंच काही अवलंबून असेल। वरवर पाहता आणि अगदी साध्या गणितानुसार सध्या भारतीय जनता पक्षाकडे म्हणजेच एनडीएच्या केंद्र सरकारकडे 302 खासदारांचा पाठिंबा आहे, तर दुसऱ्या बाजूला उर्वरित सर्व खासदार हे इंडिया आघाडीसोबत आहेत। परंतु या 302 मधून 240 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे वगळल्यास इतर खासदार हे भाजपच्या मित्र पक्षांचे आहेत। भाजपने आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केलेला आहे। मित्र पक्षांच्या खासदारांनी सुद्धा त्या प्रकारचा व्हीप हा स्वतःच्या पक्षासाठी बरोबर आहे। या निवडणुकांसाठी व्हीप जारी होतो प्रत्येक पक्षाकडनं आणि जसा तू सुरुवातीला उल्लेख केलास तसं मोदी सरकारची 3.0 मधली ही पहिली परीक्षा असेल, त्यामुळे अर्थातच आजच्या दिवसाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। धन्यवाद सोमेश, ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।